श्री स्वामी समर्थ, श्री गुरु दत्त महाराज यांचे आता आपण गाणगापूरला आलेलो आहे। ट्रॅफिक जाम असल्यामुळे अतिशय गर्दी झालेली आहे। मंदिरामध्ये बघा खूप गर्दी होती, त्यामुळे बघू आता किती वेळ लागते दर्शनाला आपल्याला। तुझं सामान घेतलं, चला गेट आहे अंदर जाण्याचं। चप्पल बाबा बाबा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। बघूया बाबा थंडीच्या वेळेसाठी काही आहे काय ते डायरेक्ट दर्शन वगैरे तर त्यांना चांगलं नाही होत। इथे या मंदिरामध्ये कोणाला बाधा काही झालेलं असलं तर निघून जाते, म्हणून इथे या मठामध्ये राहतात। दत्तांच्या आशीर्वादाने चमत्काराने ठीक होतात। विचारला आम्ही, त्यांना दर्शनासाठी घेऊन गेलो। ते हँडिकॅपवाल्यांसाठी काही व्यवस्था नाही आहे, काही देणगी द्यावं लागते, तेव्हा कुठेही लोक जाऊ देतात। या लोकांनी इतकं पवित्र मंदिर आणि देवस्थान आहे, पण त्या मानाने इथे तेवढी व्यवस्था नाही आहे। नवीन व्यक्ती असले तर थोडं हे लोक जास्त परेशान करतात, म्हणून थोडी सावधगिरीने जाऊ दिलं त्यांना दर्शनाला। दर्शन आता आपण संगमावर आलेलो आहे। दर्शन झाले, मंदिरातले संगमावर आलो आहे। तीन नद्यांचा संगम आहे इथे। पूजेचे सामान घेऊयात, त्याच्यानंतर संगमावर जाऊन औदुंबराची झाडं पूजा करूया आणि निघूया। इथे कुरुक्षेत्र पारायण करणे खूप चांगले असते, शुभ फळ मिळते।
फलदायी असते. पाडून ठेव जो, मग अजून तरतर तरतर. साईडला वा, साईडला वा. पहिले बघा नदीला पाणी भरपूर आहे. हा संगम खूप पवित्र आहे. 3 नद्यांचा संगम आहे. इथे आंघोळ करणे खूप चांगले असते. आंघोळ करून पूजा करावी. पण पाणी पण खूप दूषित असते इथे, कारण की लोक इथे खूप पूजा करतात, नारळ काही पण टाकतात असं, आणि इथे साफसफाई पण नसते. त्याच्यामुळे भरपूर दूषित पाणी असते. आता भरपूर पाणी आहे, पण कधी कधी नदीला पाणी पण नसते, फार कमी असते. बघा पवित्र नदी असून सुद्धा नदीचे हाल असे आहेत. संस्थेने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. औदुंबराच्या झाडाची पूजा करायला आलो आहे. हे पारायण करणारे आहेत. गुरुचरित्र पारायण करतात इथे. आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावे. घरी करा, नाही जमत असेल तर गाणगापूरला येऊन कराल तर खूपच चांगले. नसेल जमत तर केंद्रामध्ये जाऊन करा. तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे करा, पण आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करा. आयुष्यात तुम्हाला एक चमत्कार बघायचे असेल तर श्री स्वामी समर्थ आणि गुरुदत्ताची पूजा करा. चमत्कार अनुभवायला मिळेल तुम्हाला. इथे पूजा करून घेऊ. पूजा करून आपल्याला लवकर निघायचं आहे. आम्ही इथे पूजा केली आणि लवकर निघून गेलो होतो. आम्हाला पंढरपूरला जायचे होते, म्हणून आम्ही जास्त वेळ काही इथे थांबलो नव्हते. दीपज्वलन केले, पूजा वगैरे केली आणि थोडा बसलो आणि निघालो. अशा प्रकारे या गाणगापूरचा व्हिडिओ आहेत. काही चुकलं असेल तर सांगा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. श्री गुरुदत्त, श्री स्वामी समर्थ.